देशभरात शिव्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह। मुंबईतील शिवाजी पार्कात राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजवंदन आणि संचलन कार्यक्रम। कर्तव्यपथावर आज चित्ररथांचं संचलन। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात। पथसंचलनात यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार। यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची सुवर्ण भारत वारसा आणि विकासाची थीम। परेडमध्ये 18 लष्करी तुकड्या, 15 बँड पथक आणि 31 चित्ररथांचा समावेश। तर यंदाचं संचलन 90 मिनिटात पूर्ण केलं जाईल। नागपूरच्या संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन संपन्न। महानगर संघचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजवंदन। प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट। तिरंगा रंगाच्या फुलांनी विठुरायाचा गाभारा, सोळखांबी सभा मंडप सजला। विठ्ठल रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचं उपर्ण परिधान। कोस्टल रोड उद्यापासून पूर्ण क्षमतेने मुंबईकरांसाठी खुला होणार। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हे अंतर केवळ 15 मिनिटात पार करता येणार। गडर बसवण्याचं काम पूर्ण न झाल्याने मेगा ब्लॉक लांबला। तिन्ही रेल्वे मार्गांवरील वाहतूक उशिराने। कामावर जाण्यासाठी चाकरमान्यांची रुळावरची कसरत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनातून आणीबाणीचं समर्थन। इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला। हीच इंदिरा गांधींची ताकद। सामनाच्या रोखोकमधून अभिनेत्री कंगना रनौतवर टीका। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू। अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडून जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती। जरांगे ठाम। पुणे मेट्रो सेवेच्या वेळेत वाढ। रात्री 11 वाजेपर्यंत पुण्यात मेट्रो धावणार। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मेट्रो सेवा 1 तास वाढवली। पुणेकरांना 6 ते 11 वाजेपर्यंत मेट्रो प्रवास करता येईल।